उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। काल उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार आज दिल्लीसाठी रवाना झाल्यात। मोदी आणि शहांची त्या भेट घेणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होते। मुंबईमध्ये 44 वर्षांनी भाजपचा महापौर होणार आहे। महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांचं नाव घोषित झालं। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसवल्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांचं एक रील व्हायरल झालं। चंद्रपूरच्या राजकारणातला धुरंधर खेळ तोच जिंकतो आणि ज्याला खेळ कळतो असं मुनगंटीवारांचं बोलकर रील सध्या व्हायरल होत आहे। नारायण राणेंना जसलोक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तब्येत खालावल्यानं नारायण राणेंना रुग्णालयामध्ये नेण्यात आले। छातीमध्ये दुखत असल्यानं राणेंवरती सध्या उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुद्धा डॉक्टरांनी दिली आहे। नाशिक शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली। बैठकीला नाशिकमधील सर्व नगरसेवक, उपमहापौर आणि गटनेते उपस्थित होते। पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावताना एकत्र काम करण्याच्या शिंदेंनी सूचनाही दिलेल्या आहेत। भाजपच्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर टीव्हीवर इतके विधान करतात, मात्र वास्तविकतेमध्ये महिलांचे एकही प्रश्न सोडवत नाहीत, अशी टीका महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी केलेली आहे। खूप ठिकाणी भाजपचे लोक असतात आणि त्यांना वाचवण्याचं काम भाजपचे नेते करतायत, असा सुद्धा घणाघात सव्वालाखे यांनी केला आहे। सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि एकत्र येण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। साताऱ्यातील हॉटेल फनमध्ये सध्या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची औपचारिक बैठक सुद्धा पार पडली आणि ज्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झालेली आहे। पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी आमदार माऊली कटके यांची भेट घेऊन संवाद साधला। यावेळी कटके यांनी दादांच्या विकास स्वप्नांना पुढे नेत आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचं आवाहन सुद्धा केलं। काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांनी दुसऱ्या गुन्ह्यातही सशर्त जामीन त्यांना मिळालेला आहे। विशेष न्यायाधीशांनी 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिलाय। झांबड यांच्यावरती अजिंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 21 कोटींच्या बोगस ठेवी तारण दाखवून अपहार केल्याचा गुन्हा दाखवला आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांसह भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी मंत्री अतुल सावे, डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केणेकर इत्यादी भाजपचे नेते उपस्थित होते। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेला वेग आला। शिवसेनेचे तानाजी सावंत गटाचा भाजपच्या संभाव्य अध्यक्षाला विरोध असल्याची माहिती मिळते। त्यामुळे तानाजी सावंत गटाला बाजूला ठेवून भाजप सत्ता स्थापनेच्या हालचाली करत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। धाराशिवच्या उमरगा पंचायत समितीमध्ये आकांक्षा चौकरे संभाव्य सभापती होतील अशी चर्चा आहे। उमरगा पंचायत समिती शिवसेनेकडे आणि लोहरा पंचायत समिती भाजपकडे असेल असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भोसरी जमीन घोटाळा प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे। खडसे यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याचा निर्णय न्यायालयानं दिलेला आहे। मुल्ला मौलवींवेळी गप्प बसायचं आणि हिंदुत्वावर बोलायचं असं म्हणत नितेश राणेंनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचे अधिकार निश्चित करण्यासाठी तसंच अधिकारांचं पुनर्विलोकन करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे। देशाच्या लोकसभा अध्यक्षांनी समिती नेमलेली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे समितीच्या अध्यक्षपदाचा मान सुद्धा मिळालेला आहे। रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक संपन्न झाली होती। बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचा अनुपस्थिती ही सध्या सर्वांनाच भावनिक करून गेली। तर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी सुद्धा लावली। या बैठकीमध्ये 19 निर्णय घेण्यात आले होते। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये घेत अजित पवारांच्या विमान अपघातावरती अनेक प्रश्न उपस्थित केले। तरुण विदर्भातील नेत्यांमुळे अजित पवारांचे वेळापत्रक गडबडलं असा थेट आरोप रोहित पवारांनी केला। अजितदादांनी अचानकपणे प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं का थांबवलं, रोहित पवारांनी ही शंका सुद्धा उपस्थित केली आहे।
तपास यंत्रणांनी इतक्या दिवसामध्ये काहीच केलं नाही, रोहित पवार यांनी दावा केलेला आहे. विमान दुरुस्ती करणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रफुल्ल पटेलांची मालकी आहे. रोहित पवारांचं प्रफुल्ल पटेलांबाबत संशयास्पद विधान सध्या समोर येत आहे. व्हीएसआर कंपनीच्या कारभारावरती रोहित पवारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. व्हीएसआर कंपनीचा परवाना रद्द का केला नाही, कंपनीच्या मालकावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे. नाशिकच्या नवीन महापौर हिमगौरी आडके यांनी पूजाविधी करून महापौर कार्यालय आणि निवासस्थानी प्रवेश केलेला आहे. त्यानंतर आडकेंनी महानगरपालिकेच्या कामांना सुद्धा सुरुवात केली आहे. महापौर निवासस्थान आणि दालन 4 वर्षांनंतर खुलं झालंय. बुलेट ट्रेन प्रकरणामध्ये खोटे दस्तावेज मूल्यांकन करून कपिल पाटील कुटुंबियांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला आहे. पंढरपूर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 16 पैकी 8 उमेदवार भाजपचे निवडून आले असून विठ्ठल परिवाराला सुद्धा 8 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे सत्ता कुणाची येणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय. भाजप विठ्ठल परिवार एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का, अशी जोरदार चर्चा सुद्धा सुरू आहे. जनतेनं निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळे दैदिप्यमान यश पाटणमध्ये मिळालंय. बलाढ्य धनशक्तीच्या विरोधामध्ये सामान्य लोकांनी ही निवडणूक जिंकली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली.